देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद पार पडली आणि काही वेळापूर्वी जेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली, बघूयात त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आणि एकीकडे या बैठकीत नेमकं काय झालं, त्याचबरोबर फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार असं म्हटलं होते, पण ते का नाही आले याबाबत मी नक्कीच चौकशी या संदर्भात नक्कीच मी बोलेन असं त्यांनी म्हटलंय। या भोंग्यांच्या मुद्द्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर ही सर्वपक्षीय बैठक काही वेळापूर्वी पार पडली आणि त्याच्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यासंदर्भात भोंगा काढण्यासंदर्भात राज्य सरकार काही करणार नाही, ज्यांनी भोंगे लावले असतील तेच या संदर्भात निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळी भूमिका राज्य सरकार घेणार नाही, केंद्र सरकारनं आता देशपातळीवर एक नियम करून त्याची अंमलबजावणी देशभरात करावी अशी मागणी दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केली आहे। या संदर्भात म्हणजे जेव्हा ही पत्रकार परिषद झाली तेव्हा कोणकोणते मुद्दे गृहमंत्र्यांनी मांडले होते तेही बघूयात। गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये लाऊडस्पीकरचा वापर आणि त्याच्या संदर्भातली भूमिका याच्यावर काही राजकीय पक्षांनी भूमिका घेऊन काही डेडलाईन ठरवून दिलेली आहे। या संदर्भामध्ये मी आज एक बैठक बोलवलेली होती। सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रित केलेलं होतं। बऱ्याच पक्षाचे लोक उपस्थित राहिले, परंतु काही पक्षाचे विशेषतः भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी किंवा नेते कोणी हजर राहू शकले नाहीत। बैठकीमध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली आणि राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत आणि त्या दृष्टिकोनातून कार्यवाही करावी अशा प्रकारच्या मतापर्यंत आम्ही आलेलो आहोत। आता प्रश्न असा आहे की लाऊडस्पीकरचा वापर याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं 2005 मध्ये निर्णय दिला। त्याच्यानंतर सुद्धा सबसिक्वेंटली अन्य काही न्यायालयांनी निर्णय दिले आणि त्याच्या आधारे महाराष्ट्र सरकारने 1/7/2015, 6/7/2015, 14/7/2015, 28/7/2015, 28/2/2017, 3/4/2017 आणि 7/7/2017 या कालावधीमध्ये म्हणजे 2015 ते 17 या कालावधीमध्ये राज्य सरकारने काही GRs काढलेले आहेत, काही सर्क्युलर्स काढलेले आहेत आणि त्याच्या आधारे लाऊडस्पीकरचा वापर त्याला द्यायची परवानगी, त्याच्यासाठी असलेल्या अटी आणि शर्ती, त्याच्यासाठीची वेळ आणि डेसिबलची आवाजाची मर्यादा या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत। त्याच्याच आधारे आजपर्यंत राज्यामध्ये लाऊडस्पीकरचा वापर करण्यात येतो आणि गेल्या काही दिवसामध्ये लाऊडस्पीकरच्या वापराच्या संदर्भात की तुम्ही जर अमुक तारखेपर्यंत भोंगे उतरवले नाहीत तर मग
आम्ही उतरू किंवा आम्ही हनुमान चालीसा म्हणू वगैरे वगैरे, तर अशी कायद्यामध्ये सरकारने भोंगे लावणं किंवा उतरवणं याच्यामध्ये कोणती तरतूद त्याच्यामध्ये नाही. सरकार त्याच्यातला निर्णय घेऊ शकत नाही. ज्यांनी भोंगे लावले, जे वापर करतायत त्यांनीच त्या ठिकाणी त्याची काय काळजी घ्यायची हे महत्त्वाचं आहे. आजच्या चर्चेमध्ये जे मुद्दे निर्माण झाले, समजा आता आजांच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे, तर बैठकीमध्ये हाही प्रश्न निर्माण झाला की ज्यावेळेला आपण एखाद्या विशिष्ट समाजाच्या संदर्भामध्ये अशा प्रकारची भूमिका घेऊ, त्यावेळेला त्याचा परिणाम अन्य समाजांच्यावर किंवा अन्य एक धार्मिक उत्सवावर किंवा सांस्कृतिक उत्सवावर काय होणार आहे. कारण खेडेगावामध्ये जवळपास रोज किंवा काही अंतरावर त्या ठिकाणी भजन चालू असतं, कीर्तन चालू असतं, सकाळची पहाटेची काकड आरती असते, नवरात्रीचा उत्सव असतो, गणपतीचा उत्सव असतो, गावाकडे यात्रा असतात. तर या सगळ्या गोष्टीवर त्याचा काय परिणाम होईल याच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केली. आणि आपण जर असं मानलं की कायदा सर्वांच्यासाठी समान आहे, तर वेगवेगळ्या लोकांच्यासाठी वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी घेता येणार नाही. सगळ्यांच्यासाठी एकच भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. हेही स्पष्ट केलं की कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्याचा भंग झाला तर पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीने पोलीस करतील. कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये बोलत असताना, हे करत असताना या स्पीकरच्या बाबतीत एक असंही मत आलं की हा निर्णय जो आहे, हा निर्णय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असल्यामुळे हा संपूर्ण देशाला लागू आहे. आणि देशाला लागू असल्यामुळे याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने जर राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेतला आणि तो संपूर्ण देशासाठी लागू केला, तर राज्यामध्ये ही वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी राहणार नाही. आणि त्यामुळं आवश्यकता असेल तर सर्व पक्षांनी एक शिष्टमंडळ घेऊन केंद्रातल्या प्रमुख नेत्यांना त्या ठिकाणी भेटावं आणि त्याच्यामधून त्यांनी देश पातळीवर ही भूमिका स्पष्ट करावी. अशा प्रकारची ही भूमिका आहे. मी या निमित्तानं हे स्पष्ट करू इच्छितो की केंद्राचं हे जे जजमेंट आहे, हे जजमेंट पर्यावरणाच्या संदर्भामधलं आहे, नॉईज पोल्युशनच्या संदर्भातलं आहे. आणि त्यामुळं हे सगळे GR जे आहे, ते सगळे GR पर्यावरण विभागाने काढलेले आहे. होम डिपार्टमेंट त्याची अंमलबजावणी करण्याचं काम करत आहे. त्यामुळे गृह विभाग त्या संदर्भातली अंमलबजावणी करण्याचं काम करत असल्याचं आता दिलीप वळसे पाटील जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. इतरही बातम्यांचा आपण परत भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर पहा फक्त न्यूज 18.